सादर करीत आहोत छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत डॉक्टर शैलेश उमाटे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. आज ऐकूया भाग 9. मला सगळ्यात टॉप करायचंय. गेमिंग चॅटिंग करण्यासाठी लेटेस्ट मोबाईल हाती धरायचा आहे. मला सगळ्यांचा राग आलाय. अरे 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 शांतता राखा. ठीक आहे नाही करणार मारामारी. आमच्याशी थोडं बोला तरी. मुलांची खुशी किंवा नाखुशी, आशा निराशा भावनांची भाषा समजून तर घेऊया. छोट्यांचं मोठं विश्व, छोट्यांचं मोठं विश्व. श्रोते नमस्कार. छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 9व्या भागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. लहान मुलांनी भलतं साहस करू नये म्हणून आपण बरेचदा त्यांना एखाद्या गोष्टीची, एखाद्या व्यक्तीची भीती घालत असतो. परंतु ही भीती कधीकधी मुलांच्या मनात अगदी खोलवर जाते, खोलवर रुजते आणि त्यातूनच फोबियासारखा आजारही निर्माण होऊ शकतो. या संदर्भात आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शैलेश उमाटे. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. फोबिया म्हणजे काय? फोबिया म्हणजे प्रचंड भीती. मुलांमध्ये बऱ्याच गोष्टीची भीती असते जी साहजिक आहे. वयामानानुसार काही भीती येत असते. फोबिया ही आजाराचा पार्ट येतो. ते एवढ्या प्रचंड भीती असते की त्यामुळे चिंतेची किंवा शरीरामध्ये वेगवेगळी लक्षणं निर्माण होतात. म्हणजे ज्या गोष्टीचा फोबिया असतो त्याचं नाव जरी काढलं किंवा लांबून कुठून जरी ऐकलं तर हे मूल प्रचंड घाबरायला लागतं, तिथून पळ काढतं, पळही काढतंय आणि त्याची वेगवेगळी लक्षणंही दिसतात. तर त्याला आपण फोबिया म्हणतो. आता वेगवेगळ्या प्रकारची फोबिया मुलांमध्ये कधी कधी असतात. म्हणजे जसं तुम्ही इंट्रोडक्शनमध्येच म्हणालात, काही गोष्टीची आपण त्यांना भीती दाखवत असतो. म्हणजे झोपी जा लवकर, नाही तर बुवा घेऊन जाईल, चेटकीन घेऊन जाईल, असं सहजतेने म्हणतो. पण जेव्हा मूल ते लहान असतं, 2 वर्ष 3 वर्ष, ते अगदी घाबरतं. पण 4 वर्षानंतर त्याला कळतं की अरे चेटकीन बुवा असं काही नसतं. मग तेच आपल्याला उत्तर द्यायला लागतं की अरे असं काही नाही, तुम्ही मला काही बनवताय. मग हा फक्त भीतीचा पाठ झाला, हा आजार नाहीये. जेव्हा मुलांना हा आजार होतो ती भीती प्रचंड पद्धतीने नेहमीच कायम असते आणि ते डोक्यातून कधी जात नाही. आणि त्यामुळे मुलांवर परिणाम होऊ शकतात. म्हणजे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ शकतात, वागण्या बोलण्यात परिणाम होऊ शकतात. त्याला आपण फोबियाचे आजार म्हणतो. पण म्हणजे मग कधी कधी परीक्षेची भीती ही सुद्धा यात मोडते का? परीक्षेची भीती हल्ली आपण खूप बघतोय. म्हणजे ज्याला आम्ही एक्झाम फोबिया असं म्हणतो. काय होतं की एक्झाम आली, म्हणजे उद्या एक्झाम आहे किंवा आता एक्झाम आहे, तेव्हा ती भीती प्रचंड प्रमाणात होते. ते संकट वाटतं मुलांना, खूप मोठं संकट वाटतं. कधी कधी ते एक्झामला जात नाहीत, अवॉइड करतात. कधी कधी जातात पण ते काही लिहू शकत नाही. म्हणजे काय होतं की परीक्षेमध्ये एखाद्या प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची असतात, लिहायची असतात, बोलायची असतात. परीक्षा घेत नसताना तीच मुलं ती उत्तरं व्यवस्थितपणे देतात. पालकांच्या समोर किंवा टीचरच्या समोरही ते बोलून दाखवतात. त्यांना सगळं पाठ असतं. एक्झाम म्हणलं की त्यांची तारांबळ उडते. मग एक्झाममध्ये ते एवढे प्रचंड घाबरतात की परीक्षेला जातच नाहीत. म्हणजे अशी मी मुलं बघितली की 5-5, 10-10 एक्झाम स्किप केलेल्या आहेत, काही वर्ष स्किप केलेले आहेत. कधी कधी ते जातात पण तिथे गेल्यानंतर त्यांना हृदयाची धडधडी होणं, बेचैनी होणं, अंगाला घाम फुटणं, घसा कोरड पडणं, मग समोरचं दिसतंय मला काहीच लिहिता येत नाही. एक्झाम संपली, घरी आले की सगळे प्रश्न उत्तर अगदी व्यवस्थितपणे ते लिहून काढू शकतात आणि त्यांना व्यवस्थित मार्कही मिळू शकतात. तर फक्त तो एक्झाम, तेवढीच भीती खूप जास्त वाढते. आणि हे फोबिया आजकाल आम्ही खूप जास्त बघतोय. म्हणजे ही मुलं दडपण खूप घेतात. याला एक कारण स्पर्धा सुद्धा आहे का? स्पर्धा आहे. फिअर ऑफ फेल्युअर, म्हणजे आम्ही करू शकणार नाही याची कुठेतरी भीती आहे. आणि ते एक राऊंड सर्कल असं होऊन भीती वाढत वाढत जाऊन प्रचंड फोबिया असा निर्माण होतो. म्हणजे परत परत त्याच गोष्टीचा भीती घेतल्यामुळे हा त्रास होऊ शकतो. आणि मग नेमकं त्रास झाल्यामुळे शारीरिक लक्षणही आणि परफॉर्मन्समध्येही त्यांची गडबडी होऊ शकते. मुलं थोडी मोठी झाल्यानंतर परीक्षेची भीती, परीक्षेचं दडपण हे अधिक त्यांना येतं आणि त्यातून एक्झाम फोबिया हा दिसून येतो. त्याचप्रमाणे लहान असताना इतरही काही फोबिया असतात का मुलांमध्ये? मुलांमध्ये बऱ्याच प्रमाणात फोबिया असतात. लहान मुलं अगदी इंजेक्शनला घाबरतात, म्हणजे किती रडायला लागतात आपण बघतो. पण कधी कधी ते मोठे झाल्यानंतर घाबरत नाहीत.
हा. वयोमानानुसार चांगले होतात. काही मुलांमध्ये तो फोबिया तसाच राहतो, म्हणजे ते मोठे झाले तरी इंजेक्शनला घाबरतात. डॉक्टरांची पण भीती वाटते. डॉक्टरांचीही भीती वाटते, काही विशिष्ट प्राण्यांची भीती वाटते. म्हणजे तसं घाबरण्यासारखं काही नसतं, पण ते भीती वाटते. म्हणजे ते काही ना कुत्र्यांची भीती असते, काही ना पोपटांची भीती असते. पोपट काय आपल्या जवळ येत नाही, पण ते प्रचंड रडायला लागतात पोपटाचं चित्र बघितलं तरी. म्हणजे अशा फोबियाचा आजार जेव्हा म्हणतो की सर्वसाधारणपणे काही व्यक्ती मुलं त्याला घाबरत नाहीत, पण हे खूप प्रचंड प्रमाणात घाबरत असतात. म्हणून अशा वेगवेगळे फोबियाज असतात. म्हणजे आता हल्ली आपण एक्झाम फोबिया म्हटलं, तसं स्कूल फोबिया आहे. काही ना काही कारणाने शाळेची भीती वाटतं, शाळेला जात नाहीत, असंही होतं. मोठ्या मुलांमध्ये किंवा आपण बघतो लिफ्टनी जात नाहीत, किंवा क्राऊड, खूप गर्दी जमली तिथे ते मुलं जाऊच शकत नाहीत. म्हणजे असे वेगवेगळे प्रकारची भीती प्रचंड प्रमाणात मुलांत किंवा मोठ्यात निर्माण होते, आणि त्यांना आपण ही आजार असं मानतो, आणि ते ट्रीटमेंट केल्यावर पूर्णपणे बरे होऊ शकतात. पण ही जी लहानपणी मनात बसलेली भीतीची भावना असते, ही तशीच दृढ होऊन पुढच्या आयुष्यामध्ये काही त्रास होऊ शकतो का? अशा काही केसेसमध्ये आम्ही बघितलेलं आहे की काही फोबियाज वयोमानानुसार कमी होऊन जातात, जसं इंजेक्शनचं आपण म्हणालो. काही फोबिया विनाकारण मनात जेव्हा असतात, पुढच्या आयुष्यातही त्रास देऊ शकतात. हल्लीच आम्ही एक मुलगी बघितली, ती 25 वर्षाची होती. तिला बाहुल्यांची भीती होती. बरं. म्हणजे बाहुल्यांबरोबर मुलं खेळत असतात, पण ती लहानपणापासून वेगवेगळ्या प्रकारची बाहुल्या, म्हणजे अगदी प्लास्टिकची असेल, सॉफ्ट टॉय असेल किंवा मोठं टॉय असेल, कसलीही बाहुल्या असतील, लाकडाची खेळणी बाहुली असेल, त्याची प्रचंड भीती लहानपणापासूनच वाटायची. पण लहानपणापासून एखाद्या बाहुलीबरोबर खेळलं नाही का, ह्याचा काही सोशल त्रास झाला नाही, आणि ती वाढली आणि व्यवस्थित झाली. आता काय होतं, आता 25व्या वर्षी ती आमच्याकडे काय आली, तिचं आता लग्न होणार होतं, आणि लग्न होताना लग्नामध्ये बाहुल्या ठेवतात ना, ते आपल्या रुखवतामध्ये बाहुल्या ठेवतात. त्याची तिला कल्पना आली. ती म्हणाली, अरे बापरे, आता हे असं ठेवलं तर माझं काय होईल. म्हणजे अगदी ती भीती एवढ्या प्रमाणात होती की बाहुलीचं नाव काढलं की तिला घाम सुटायचा, घसा कोरडा पडायचा, धडधडी व्हायची, बेचैनी व्हायची, काहीच करू शकणार नाही, म्हणजे नंब व्हायल्यासारखं व्हायचं. म्हणून ती सगळ्या प्रकारच्या बाहुल्या टाळायची, त्याचे फोटो बघणेही टाळायची, उच्चारही टाळायची. पण आता लग्नात मी ह्याला सामोरे जाते, कसं होणार, या भीतीने ती आमच्याकडे आली. आणि मग तेव्हा आम्ही तिच्या सगळ्या प्रकारच्या भीती कसल्या आहेत, म्हणजे त्या फक्त उच्चारावर आहेत, फोटो बघल्यावर आहेत, समोर टॉय असल्यावर आहेत, म्हणजे त्या बाहुली मला दिसेल ह्या भावनेने आहेत, अशी सगळी लिस्ट करून जेव्हा आम्ही तिची औषधही दिलं आणि तिला काउन्सिलिंगही केलं, कालांतराने 6-8 महिन्याने ती व्यवस्थित झाली. म्हणजे अशा प्रकारचे काही फोबिया समोरच्या जीवनात त्या अजूनही असतील चालू, तर तुम्हाला त्रास देऊ शकतात, आणि ते त्रास देत असतील तर त्याचा उपचार घेणं महत्त्वाचं ठरतं. बरोबर. म्हणजे पुढच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारची भीतीची भावना राहू नये, यासाठी वेळेवरती उपचार घेणं हे आवश्यक ठरतं, महत्त्वाचं आहे. डॉक्टर शैलेश उमाटे यांनी आज आपल्याला फोबियाविषयी माहिती दिली. मनापासून आभार मानते डॉक्टर. धन्यवाद. श्रोते हो, छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 9व्या भागात डॉक्टर शैलेश उमाटे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.